आपल्यालाही सरकारकडे पैसा उरणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक पद्धतीनं केलेलं आहे. तथ्य वाटते काय? मी जसं म्हणाले अनेक योजना अजून प्रलंबित आहेत. PM किसान असेल, केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाहीये, त्याचं वितरण अजून झालं नाहीये आणि हे फक्त ह्यातच गुंतलेत. पण आमच्या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या महिलेत प्रत्येक महिलेत जिजाऊ आहे, अहिल्याबाई आहे, सावित्रीबाई आहे आणि त्या अशा फसणार नाही आहेत. त्या कदाचित विनोदाचा भाग कोणीतरी म्हणाला की नवऱ्याचे पण घेतात पण त्याचं ऐकत नाही, तर ह्यांचं काय ऐकतात. तर लोक हुशार झालेत. मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक बघितली. नाही, पण राज ठाकरेंच्या या वक्तव्यामध्ये तथ्य वाटतं का की सरकारी नोकरदारांना पण पैसे द्यायला पैसे नाही येत आता? तेच मी म्हणाले ना, त्यांना पैसे द्या. जुनी पेन्शन अजून लागू करत नाही आहेत. सरकारी जे राबतात सरकारसाठी त्यांचा पगार जर काढायला सरकारकडे पैसे नसतील एक्सचेकरमध्ये, ह्याच्यापेक्षा अजून लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी काय असू शकते. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर हीच लाडकी बहीण योजना अधिक सुधारित पद्धतीने किंबहुना 3000 पर्यंत दरमहा आम्ही काँग्रेसच्या अजेंडामध्ये आणि बाकीच्या पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा महालक्ष्मी योजना आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली. त्यानंतर अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे पेन्शन मिळतं ते अगदी किरकोळ आहे, 1500 रुपयाच मिळतं आणि ते वाढवण्याचं पण आमचा मानस आहे. आमचे जे काही डिसिजन्स असतील ते पॉलिसी डिसिजन्स असतील, म्हणजे सबसिडीजच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून. ही लाडकी बहीण आणि इलेक्शनच्या तोंडावर अचानक तुम्ही योजना जाहीर करता, काही पॉलिसी डिसिजन नाही, म्हणजे हे जाहीर आहे की हे तुम्ही महिलांना इलेक्शनसाठी इलेक्शन सॉफ्ट म्हणून. आम्ही इलेक्शन झाल्या काय करणार आहोत आणि ते येणारे 5-10 वर्ष आम्ही ती योजना राबवणार आहोत. आम्ही त्या प्रकारचे लोकांच्या समोर वचन देतो. याच्यामध्ये 26 नंबरचं पॉईंट आहे रेशमोमध्ये, मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजाला कोणत्या कोट्यातलं आरक्षण, धनगर समाजाला कसलं आरक्षण, फक्त आरक्षण द्यावे, कसलं त्याचं डिस्क्रिप्शन दिलं ते मराठा समाजाची मागणी. आमचा महाविकास आघाडीचा जो मॅनिफेस्टो असणार आहे त्याच्यात पण क्लिअर आहे. राहुलजी गांधी म्हणाले कास्ट सेन्सस झाला पाहिजे, त्याशिवाय कोणत्या इव्हन महिला आरक्षणचं जे बिल या लोकांनी पास केलं ते फक्त नावासाठी आहे. जोपर्यंत कास्ट सेन्सस होत नाही तोपर्यंत हे काही शक्य नाही आहे. हे सरकार का कास्ट सेन्सस करत नाही आहे ह्यावर आम्ही वारंवार त्यांना धारेवर पार्लमेंटमध्ये धरला. आपण 4 मुद्द्यामध्ये सर्वजण शेतकरी व शहरातले सगळे करणार. 4 मुद्द्यापासून आपण बाबासाहेब आंबेडकर असतो, बाबासाहेब आंबेडकर सिद्धेश्वर मंदिर पूनम गेटला आम्ही सगळं जमणार, तिथं जाहीर सभा होणार. म्हणजे काही नेते मंडळी तिथं आपले आणि काही लोक बोलतील भाषणं, त्यानंतर तिथं मोर्चाची समाप्ती होईल आणि ठराविक 5 लोक कलेक्टर साहेबांकडून भेटतील. किती लोक सहभागी होतील? 10,000 लोक येतील असं नियोजन चालू आहे सगळ्यांचं. ताई, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा